श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ एमगिरी 90.4 FM आवाज वर्धेचा. श्रोतेहो, आज हेलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे डॉक्टर मनाली रणदिवे सबाने मॅम. या सायकोलॉजिस्ट आहे. वर्धा येथे यांचे स्वतःचे मनःशास्त्र क्लिनिक आहे. याचसोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे सुमित उगेमुगे सर दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च वर्धा येथे सर सायकोलॉजिस्ट आहेत. सोबत सर स्टुडंट काउन्सिलर देखील आहेत. आपल्या दोघांचेही मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या मुलाखतीचा विषय आहे आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीत मानसिक आरोग्य सेवांपर्यंत पोहोचणे. श्रोतेहो, 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती साजरी करण्यात आली. त्याच अनुषंगाने भारत सरकारद्वारा स्वच्छ भारत अभियान 5.0 समाजात राबविला जात आहे आणि याच अनुषंगाने आज स्वच्छ भारत अभियान 5.0 अंतर्गत स्वच्छता ही केवळ कचऱ्याची नसून स्वच्छता मनाची देखील व्हायला पाहिजे. याच सोबत 10 ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिवस साजरा करण्यात आला. याच अनुषंगाने WHO द्वारा आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीत मानसिक आरोग्य सेवांपर्यंत पोहोचणे ही 2025 ची थीम साजरी करण्यात आली. तर मित्रांनो, शरीराची स्वच्छता जशी आवश्यक असते तशीच मनाची देखील स्वच्छता आणि मानसिक आरोग्य जपणंही तेवढंच आवश्यक असते. चला तर मग आज याच विषयांवर माहिती जाणून घेऊया. सर आणि मॅम आपल्या स्टुडिओला आलेला आहेत. सुमित सर, माझा सर्वात प्रथम तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की गांधीजींच्या स्वच्छतेच्या विचारांशी मानसिक आरोग्याचं नातं कसं जोडलं जाईल? नक्की. अतिशय सुंदर असा प्रश्न आहे की स्वच्छतेचा आणि मानसिक आरोग्याचं नातं कसं आहे. गांधीजी नेहमी म्हणायचे की स्वच्छता ही देवत्वाजवळ नेण्याचा मार्ग आहे. बरोबर. आपण शरीराची स्वच्छता जशी राखतो तशी मनाचीही स्वच्छता तेवढीच महत्वाची आहे. माझं शिक्षण गावामध्ये झालं आणि प्राथमिक शाळेत जेव्हा आमची प्रार्थना व्हायची बाहेर, तेव्हा सतत एका भिंतीकडे लक्ष जायचं आणि त्या भिंतीवर एक सुविचार होता. तो होता, नाही निर्मळ मन तर काय करील साबण. हा संदेश हा तेव्हापासून आतापर्यंत जेव्हा आठवत असतो मी, सातत्याने गांधींची आठवण येते की शारीरिक स्वच्छता, मानसिक स्वच्छता आणि सामाजिक स्वच्छता या तिन्ही विषयावर प्रचंड काम करून गेलेला व्यक्ती जर कोणी असेल तर ते आहेत गांधी, मला असं वाटतं. बरोबर, अगदी बरोबर सांगितलं सर तुम्ही. म्हणजे गांधीजींनी त्यांचे जे विचार सांगितलेले आहे स्वच्छतेला घेऊन, तेच मानसिक स्वास्थ्य निरोगी ठेवण्यासाठी सोबत मनाची तयारी असली तर समाजात स्वच्छता होईल, हे विचार गांधीजींनी आपल्या मनात रुजवले आहे. याचसोबत मनाली मॅम, मला तुम्हाला विचारायचंय की WHOचं या वर्षीची थीम म्हणजे आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीत मानसिक आरोग्य सेवांपर्यंत पोहोचणे, याविषयी नेमकं तुम्ही काय सांगाल? हॅलो, नमस्कार. 2 ऑक्टोबरला गांधी जयंती झालं आणि 10 ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिवस. या दोन्हीचं एकत्रीकरण आपण करून आजचा हा जो कार्यक्रम करत आहोत 90.4 वरती, ते खूपच उल्लेखनीय आहे. ह्या वर्षीचा जो 2025 ची जी थीम आहे ती आहे आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीत मानसिक आरोग्य सेवांपर्यंत पोहोचणे. याचा अर्थ असा, एक्झाम्पल आपण आत्ता घेऊया की आत्ता रिसेंटली आपल्याकडे अहमदाबादमध्ये एक मोठा एअरप्लेन क्रॅश झाला, बरोबर. ही झाली आपत्ती, अचानक घडलेली घटना, ज्यामध्ये अनेक जवळजवळ 200हून जास्त लोकांचा त्याच्यामध्ये जीव गेला. ह्या आपत्तीमध्ये फायर ब्रिगेड सारखी सेवा किंवा पोलीस सेवा किंवा हॉस्पिटल, ॲम्ब्युलन्स सारख्या सेवा ह्या झाल्या आपत्कालीन सेवा. इथे त्या ठिकाणी ती मदत पोहोचणं गरजेचं आहेच, पण त्याच सोबत तिथे मानसशास्त्रज्ञ किंवा सायकॉलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्ट पोचून तिथल्या लोकांना धीर देणे, आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांनी घाबरून जाऊ नये किंवा तिथे भावनांचा उद्रेक होऊ नये, ह्याकरता तिथे पोचून त्यांचा एक सांत्वन करणे, त्यांना शांत करणे आणि त्यांना धीर देणे, ही ह्या वर्षीची थीम आहे. त्याचबरोबर अनेकदा आपल्याला माहिती असतं की एखाद्या व्यक्ती, आपण ऐकतो की आत्महत्येकडे प्रवृत्त होत आहे किंवा आत्महत्येचा विचार आपल्याला एखादी व्यक्ती बोलून दाखवतो, त्यावेळेस त्याला सायकॅट्रिस्ट पर्यंत किंवा सायकॉलॉजिस्ट पर्यंत पोहोचवणं ही देखील एक इमर्जन्सी सेवा आहे, आपत्कालीन सेवा आहे. ती गोष्ट नुसतीच मस्करीत किंवा अरे काही नाही होत असं म्हणून न सोडून देता त्याला योग्य मदतीच्या ठिकाणी पोचवणं हे देखील ह्या थीम मध्ये कव्हर होतं. तर ह्या वर्षी ही आहे वर्ल्ड मेंटल हेल्थची थीम. अगदी बरोबर मॅम. कशा पद्धतीने आपण सेवांचा लाभ घेऊ शकतो, त्यापर्यंत पोहोचण्याची काय प्रक्रिया आहे, या गोष्टीला अनुसरून यावर्षीची थीम आहे. याचसोबत सुमित सर, मला तुम्हाला विचारायचं की आपत्तीच्या काळात लोकांना कोणते मानसिक परिणाम जाणवतात? मानसिक परिणाम तसं तर
आपत्ती म्हटली की मानसिक परिणाम हे जाणवणं साहजिक आहे. बरोबर. हे तेवढ्याच ताकदीनं ऍक्सेप्ट करणं गरजेचं असतं हम्म, की हम्म. आपल्याला मानसिक ताण जाणवला तर तेव्हा त्यावेळी आपण आपल्याला स्ट्रेस, टेन्शन, भीती सोबतच असुरक्षिततेची भावना या गोष्टी जाणवत असतात. हम्म, हम्म. बरोबर मॅम? बरोबर, बरोबर. त्याचबरोबर काही गोष्टी जसं की अचानक झालेली घटना, ह्याचा एक सडन शॉक जो आहे. आपत्ती म्हणजे एक प्लॅन करून किंवा माहिती आहे की आता मोठं सायक्लोन येणार आहे. आपण ऐकत असतो की वादळ येणार आहे. तर तेव्हा प्लॅनिंग करायला वेळ असतो. पण आपत्तीच्या वेळेस, अचानक घडलेल्या गोष्टींच्या वेळेस ती एक अनसर्टनिटी, अचानक घडलेल्या घटनेचा एक शॉक जो असतो, तो मानसिकदृष्ट्या आघात तयार करतो आणि पुढे जाऊन आम्ही त्याला पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर असं एका सायकॅट्रिस्ट डिसऑर्डरचं नावही देतो, की एखाद्या घटनेनंतर 6 महिन्यांनंतर देखील त्या घटनेचा तुम्हाला मानसिक त्रास होत असेल. अनेक वर्ष लोकांना एखादी घटना त्रास देते. त्याचे वारंवार विचार येणे, त्याची चित्र पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येणे, त्यावेळेस झालेले आवाज, त्यावेळेस बोललेल्या गोष्टी या सगळ्या वारंवार ऐकू येणे, त्याची भीती वाटणे आणि हे सगळं होत असताना हातपाय गळून जाणे, घाम फुटणे ही सगळी लक्षणं असतात. ही पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरची लक्षणं असतात. घटना जेव्हा घडते त्याच वेळेस जर मानसिक आधार मिळाला तर ह्याची लक्षणं कमी प्रमाणात दिसतील. हे नंतर पुढे जाऊन आपल्याला पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर सारखा डायग्नोसिस घ्यायची गरज नाही. अगदी बरोबर मॅम. अशा काळात मानसिक आरोग्य सेवा लोकांपर्यंत कशा पोहोचवता येतील याविषयी काय सांगाल मॅम तुम्ही? 2-3 गोष्टींचे एक्झाम्पल्स देते. ॲक्च्युअली कसं असतं, की आता प्रत्येक प्रोफेशनचे काही ग्रुप्स असतात, काही फोरम्स असतात, काही असोसिएशन्स असतात. तसंच आमचं एक सायकॉलॉजिस्ट कलेक्टिव्ह नावाचं असोसिएशन आहे. पूर्ण भारतभर आहे आणि त्या असोसिएशनची मी सेक्रेटरी आहे. अशी काही जेव्हा घटना घडते, इव्हन जेव्हा आर.सी. मेडिकल कॉलेजचं कलकत्तामध्ये झालेलं जे रेप प्रकरण होतं, त्यानंतर नागपूरमध्ये देखील आपल्याकडे तुम्हाला आठवत असेल तर काही महिन्यांपूर्वी एका सायकॉलॉजिस्टवर आरोप झाले होते की त्यांनी काही गैरकृत्य केली होती काही मुलींबरोबर आणि त्यामुळे त्याचा एक उद्रेक झाला होता पालकांमध्ये. एकतर मी क्लिअर करू इच्छिते की ते व्यक्ती सायकॉलॉजिस्ट नव्हते, त्यांची डिग्री सायकॉलॉजीची नव्हती, पण ते त्याचा गैरवापर करत होते. पण अशा वेळेस, अशा सिच्युएशन्समध्ये आमचे फोरम्स, आमचे प्रोफेशनल फोरम्स हे पुढे येऊन एक लिस्ट तयार करतात की ज्यामध्ये फ्रीमध्ये काउन्सिलिंग सेशन्स तुम्हाला ह्या आपत्तीग्रस्त लोकांना मदत मिळू शकते. फ्री काउन्सिलिंग सेशन्सची पूर्ण आम्ही एक लिस्ट तयार करतो की किती 10 ते 12 जण अवेलेबल आहेत आणि एअरप्लेन क्रॅशच्या वेळेस अहमदाबादला त्याच्यानंतर महिन्याभरानंतर आमची टीम देखील गेली होती सायकॉलॉजिस्टनी. मेडिकल कॉलेज होतं ते, त्या मेडिकल कॉलेजमध्ये राहणाऱ्या मुलांना काउन्सिलिंग केलं होतं. त्या घटना ज्यांनी एक्सपिरियन्स केली, आय विटनेस जे होते त्या घटनेचे, ज्यांनी बघितलं होतं, या सगळ्यांचं त्यांचं काउन्सिलिंग केलं. त्यांना ट्रॉमा किंवा मानसिक आघात ह्याच्याशी कसं डील करायचं याबद्दल त्यांना मार्गदर्शन केलं. असे वेगवेगळे आम्ही वेगवेगळ्या फोरम्सवरती अवेलेबल असतो की फ्री काउन्सिलिंग सर्व्हिसेस इथे मिळू शकतात. कारण आपत्तीग्रस्त लोकांकडनं आपण अपेक्षा नाही करू शकत की ते एका डॉक्टरकडे जातील, क्लिनिकमध्ये पैसे देऊन थेरपी आणि काउन्सिलिंग ह्या सगळ्या गोष्टी करतील. ही आमची जबाबदारी आहे. ॲज प्रोफेशनल्स ही आपली जबाबदारी आहे की आपण त्यांच्यापर्यंत पोचावं. आपल्या ह्या सेवा अशा लोकांपर्यंत घेऊन जाव्यात आणि अशा घटनांच्या वेळेस तिथे अवेलेबल असावं. अगदी. सुमित सर, यावर तुम्ही काय सांगाल? बिलकुल सहमत आहे मॅम सोबत मी. अशा परिस्थितीत बऱ्याचदा असं होतं की कुठं काही सांगावं की नाही असंही होतं अनेकांना. आणि ते करत असताना जर भीती वाटत असेल, अनेकांना जवळच्या व्यक्तींचीच आता जास्त भीती वाटत आहे. त्यामुळे टेलिमानस सारख्या वेगवेगळ्या हेल्पलाईन काम करतात. त्यानंतर टेलिकाउन्सिलिंग आहे. सोबतच जे आरोग्य केंद्र आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा जिल्हा आरोग्य केंद्र, इथे देखील सायकोलॉजिस्ट असतात. कम्युनिटी आउटरीच असे प्रोग्राम्स अनेक सामाजिक चळवळी आणि सामाजिक संस्था घेत असतात. यूट्यूब आहेत, रेडिओ चॅनल आहेत, आपल्या कम्युनिटी रेडिओ जे आहे आपलं एमगिरी यासारखे, की आता हेलो डॉक्टर मधून तुम्ही तेच घेऊन येतात ना. तर आणि सोशल मीडिया आहे, यावर जेव्हा सर्च करतो तेव्हा स्वतःच्या एखाद्या मानसिक आरोग्याबाबत सर्च करावं आणि त्याच्यातून आपल्याला काय घेता येतं, त्याच्यातून एक जेही आपल्याला पॉझिटिव्ह घेता येईल ते घ्यायचं आणि जवळच्या कोणत्याही मनस्वास्थ्यावर काम करणाऱ्या एक्सपर्ट सोबत बोललेलं बरं. न बोलता प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, बोलून त्याच्यातून ऑप्शन्स निघतात आणि शेवटी तुम्ही जेही बोलता त्याच्यातून तुमच्याकडे जो ऑप्शन असतो तो तुम्ही निवडता आणि त्यानुसार तुमचं मनस्वास्थ्य आणखीन चांगलं होतं. असा आजपर्यंतचा अनुभव आहे असं म्हणायला हरकत.
अगदी बरोबर सर. खूप छान पद्धतीने सांगितलं, की अनेक अशा गोष्टी आहेत ज्यातून नागरिकांपर्यंत मानसिक स्वास्थ्य कसं जोपासायचं याविषयी सल्ला दिला जातो. पण या विषयात तुम्ही प्रत्यक्षात अशा भरपूरशा केस बघत असाल, तर एखादी केसचा असा अनुभव आमच्याशी शेअर कराल का? ॲक्च्युली बघतो त्या सगळ्याच केसेस ह्या मानसिक आरोग्याशी निगडीत असतात. मानसिक आरोग्याची एक गंमत सांगते. मानसिक आजार नसणे म्हणजे मी मानसिक आरोग्य माझं फिट आहे असं नसतं. म्हणजे द ॲब्सेन्स ऑफ अ मेंटल इलनेस डज नॉट मीन की आय एम मेंटली फिट. तर एक नंबर लाईन असते, तुम्हाला मॅथ्समधली आठवते, आपण मायनस पासून 0 आणि प्लसकडे जातो. ही जी नंबर लाईन असते ती डोळ्यासमोर आणा आणि मानसिक आरोग्य त्यावरती मापलं जाऊ शकतं. मायनसची साईड ही आजाराची साईड. आपण अनेकदा पेशंट्सना नुसतंच आजारातून 0वरती आणून आजारमुक्त नाही करत, तर त्यांना पॉझिटिव्हिटीकडे म्हणजे पॉझिटिव्ह सायकॉलॉजीचं मदत घेऊन, म्हणजे सकारात्मक मानसशास्त्राची मदत घेऊन त्यांना समाजात प्रफुल्लित, आनंदित राहण्यासाठी मदत करतो. आणि त्याला आम्ही फ्लरिश असा शब्द म्हणतो, किंवा सायकॉलॉजीमध्ये ती कॉन्सेप्ट अशी आहे की फ्लरिश. फ्लरिश म्हणजे काय, तर मी फक्त माझ्यापुरता जगत नाहीये, मी समाजाकरता जगतोय. माझं समाजाला काहीतरी देणं लागतं, माझ्या आजूबाजूच्या लोकांना काहीतरी देणं लागतं, तर मी समाजाला एकत्र घेऊन चालतोय. आणि को एक्झिस्टिंग अँड को लिव्हिंग म्हणजे आपण मानसिक आरोग्य एखाद्या व्यक्तीचं उत्तम आहे हे कसं ठरवायचं, तर तो स्वतः तर आनंदी आहेच, पण तो सोबतच्या इतरांना देखील आधार देतोय, आनंदी ठेवतोय आणि समाजाकरता देखील काहीतरी करतोय, तर तो माणूस मानसिक आरोग्य त्याचं उत्तम आहे असं म्हणता येईल. सगळ्या लोकांना आनंदी ठेवत असताना, त्यांची मानसिक स्थिती जाणून घेत असताना, मला तुम्हाला एक वैयक्तिक प्रश्न विचारावासा वाटतंय, की ह्या गोष्टीत कधी ताणतणाव निर्माण होतो का तुम्हाला? नक्कीच, आम्ही माणूस आहोत. माणूस असलं की भावना असतात, विचार असतात आणि वर्तन असतं. आणि मानसशास्त्र या तिन्हीचं एक गोड गुपित आहे की थॉट्स, बिहेवियर आणि ॲक्शन्स. मानसिक ताण असतोच. इनफॅक्ट मी दिवसाला कमीत कमी 6 ते 7 पेशंट्स बघते की ज्यामध्ये 1-1 तास मला त्या पेशंटला द्यावा लागतो. अनेकदा काही मानसिक आघात असतात ज्याबद्दल ते बोलत असतात. काही नातेसंबंधांमधले ताणतणाव असतात की जे माझ्याकडे बोलून दाखवत असतात. कधी एखाद्या मानसिक आजारशी लढत असतात. आणि हे सगळं करत असताना आणि त्यांचं हे सगळं ऐकत असताना मला माझं मानसिक आरोग्य उत्तम ठेवणे फार गरजेचं आहे. त्यावेळेस आपली जवळची माणसं, घरची, ही फार महत्त्वाची ठरतात. आणि स्वतः आपण जे काही प्रॅक्टिस व्हॉट यू प्रीच ना, तर आता स्वतः जर का मी काही थोडंसं प्राणायाम किंवा थोडंसं मेडिटेशन करत असेल, तर ते मी नक्कीच माझ्या पेशंट्सना देखील सांगते. बऱ्याचदा पेशंट्सना आम्ही सांगतो की कुठेतरी काहीतरी श्रद्धास्थान तुमचं असावं. अगदी देवातच असावं असं नाही, निसर्गात असावं, निसर्गाच्या जवळ जावं. निसर्गात पुन्हा पुन्हा आपण आनंद शोधू शकतो. त्यानंतर माझा ताण मी माझ्या मित्रमैत्रिणींशी बोलून देखील कमी करू शकते. माझा ताण मी माझे स्वतःचे जे काही सायकॉलॉजीच्या कॉन्सेप्ट्स आहेत त्याही वापरून कमी करू शकते. पण माणूस आहे म्हटल्यावरती ताणतणाव तर असणारच. आणि मी मगाशी म्हटलं तसं की मानसिक आरोग्य म्हणजे तुम्हाला काहीच ताण नाही असं नाही. तर ताण असताना देखील त्याला सामोरे जाऊन हसत मुखाने राहणं आणि एक कॉन्फिडन्स आणि स्ट्रेंथ असणं, की काबिलियत असणं, की मी करू शकते, मी सगळं फेस करू शकते आयुष्यात, ह्याला मानसिक आरोग्य म्हणता येऊ शकतं. यावर एक ऍड करायचं, आपण गांधीजींवर पण बोलतोय, तर त्यांनी त्यांच्याही जीवनात काही गोष्टी अशा अवलंबल्या होत्या, जसं वेळ पाळणे, शिस्तबद्ध असणे आणि सोबत रोज सायंकाळी, सकाळी आणि सायंकाळी ते रोज प्रार्थना करायचेच, भजन म्हणायचे. याला कॅथार्सिस अशी प्रोसेस म्हटल्या जाते. तर काय, तर तुमच्या भावनांचा निचरा व्हायला पाहिजे, ज्या भावना ताणतणावपूर्वक आहेत. आता गांधी आपल्यासारखे तर नव्हते की घरी जाणे, पत्नी आहे माझी तिच्यासोबत बोलणे. त्यांना अख्ख्या राष्ट्रासोबत संबंध यायचे, तिथल्या नेत्यांनी मांडलेल्या मोठ्या मोठ्या प्रश्नांसोबत संबंध यायचे. आणि मामने सांगितलं, ते तर माणूस होते, आपणही आहोत. तर त्यांनाही नकारात्मक भावना भेडसावतच असतील. त्यांनी त्यातून उपाय काय शोधला होता? दैनंदिन भजन करणे, शिस्त पाळणे, प्रोक्रास्टिनेशन, दिरंगाई न करणे. आणि सगळ्यात मोठं एक पुन्हा हत्यार होतं, ते होतं आठवड्यातून एकदा मौन पाळायचं. दिवसभर ते एकही शब्द न बोलता स्वतःच्या भावनांचं कॅथार्सिस, निरसन ते स्वतःच करायचे, की नकारात्मक भावना या ज्या माझ्या मनात आल्या त्याचे उपाय काय आहेत. त्यामुळे ह्या भावना येत असतात माणसांना
आणि ज्यांना डोकं आहे त्यांना नकारात्मक आणि सकारात्मक भावना दोन्ही भेडसावतात असं मला वाटतं. आजकाल आपण डिप्रेशन, मानसिक स्वास्थ्य या गोष्टी फार प्रमाणात बघत आहोत. ते कुठेतरी स्मार्टफोन आल्याने किंवा आपण डिजिटल गोष्टींना जुळल्याने हे सगळं होत आहे, असं तुम्हाला वाटते का? आणि जर त्या गोष्टी खरंच आपल्याला फोनमुळे होत आहेत, तर स्वतःचं मानसिक स्वास्थ्य जोपासण्यासाठी काय उपाय केले जाऊ शकते किंवा त्याचा कसा चांगला उपयोग केला जाऊ शकतो? टेक्नॉलॉजी म्हटली की त्याचे फायदे आणि तोटे आहेत. प्रत्येक टेक्नॉलॉजीचे फायदे आणि तोटे आहेत. स्मार्टफोन इतके आपल्या आयुष्याचा एक इंटिग्रल पार्ट झालेत, म्हणजे आपण फोनशिवाय राहू शकत नाही, बरोबर? त्या फोनचा वापर कसा करायचा हा मात्र आपल्या हातात आहे. आता तू म्हणशील की स्मार्टफोन्स फार जास्त वापरले जातात का? हो, नक्कीच. लहान मुलं नाही, आपण देखील ते जास्त वापरत आहोत. अडल्ट्स देखील, आपण मोठी लोक देखील ते जास्तच वापरत आहोत. प्रत्येक छोट्या इन्फॉर्मेशनसाठी मोबाईलमध्ये शोधतो. अगदी पुस्तकं आपण पूर्वी वाचायचो, चाळायचो किंवा आपण पुस्तकातनं माहिती काढायचो. पण आता आपल्याला एका मिनिटात, एका सेकंदात मोबाईल इन्फॉर्मेशन देतो. तर ही चांगली बाजू तर आहेच. मग ही गोष्ट आपण जर आता मी सायकॉलॉजिस्ट म्हणून म्हणते की मानसिक स्वास्थ्य सांभाळण्याकरता जर मला ह्याचा वापर करता आला, की मी स्वतःला एंटरटेनमेंट आणि इन्फॉर्मेशन या दोन्ही गोष्टींसाठी मोबाईलचा वापर करू शकते. पण ॲट द सेम टाईम मी अति वापर जर केला तर अति तिथे माती आहेच. त्यामुळे काही गोष्टींचे रूल्स आणि रेग्युलेशन्स फॉलो करणं, एक डिसिप्लिन असणं गरजेचं आहे. कारण डूम स्क्रोलिंग हा शब्द आपण वापरतो की रील्स बघायला लागतो आपण इंस्टाग्राममध्ये, ॲक्च्युअल मोबाईल घेतलेला असतो हातात काहीतरी वेगळंच करायला, आणि मग इंस्टाग्रामचं नोटिफिकेशन दिसतं आणि आपण त्याच्यामध्ये घुसतो आणि मग जे स्क्रोल करायला लागतो तो 1 तास कुठे जातो आपल्याला कळत सुद्धा नाही. अनेकदा आपण मुलं रात्री झोपल्यानंतर आई वडील हे एकमेकांशी बोलण्यापेक्षा मोबाईलमध्ये आपापल्या घुसलेले असतात, आणि अशा अनेक मीम्स आपण बघतो किंवा अनेक फोटोज आपण इंस्टाग्रामवरती किंवा ह्याच्यावर पण बघतो की मूल झोपलं आहे आणि आई वडील आता आपापल्या मोबाईलमध्ये घुसले आहेत, किंवा 2-2 तास रात्री जागत राहणं आणि रील्स बघणं, हे आहे ते जे आपल्या मानसिक आरोग्याला त्रासदायक आहे. सो मोबाईल त्रासदायक नाहीये, आपल्याच सवयी आहेत त्या मोबाईल बद्दलच्या ज्या त्रासदायक आहेत. सो आपणच आपल्यावर ओढून आणतोय ते जे मानसिक आजार आहे ते. कारण ऑब्व्हियसली झोप होणार नाही, झोप कमी होणार, दुसऱ्या दिवशीचं रुटीन तर फॉलो करायचंच आहे. जिथे झोप कमी झाली तिथे मानसिक ताण आणि नेगेटिव्ह थॉट्स यायला सुरुवात होतेच. मला यामध्ये परत एक गोष्ट ऍड करायची आहे, ती अशी की मॅमने जे मुद्दे सांगितलेत आता, त्याला जर आपण फॉलो केलं तर बऱ्याच प्रमाणात हा त्रास कमी होतो. पण प्रत्यक्ष आपण काय केलं पाहिजे किंवा काय करता येईल, फॉर एक्झाम्पल आता माझा मोबाईल आहे, यावर जर आपण ज्या सोशल मीडियाच्या ॲप्स आहेत त्या जर समोरच असेल, लॉक ओपन केल्या तर सहज आपला हात त्याकडे जाईल किंवा लक्ष जाईल. तर त्या जर हाईड करून ठेवल्या तर, सोबतच त्या सर्व ॲप्सला आता टायमर लागलेले आहेत, तुम्ही 5 मिनिट वापरा, 15 मिनिट वापरा, तो वारंवार तुम्हाला नोटिफाय करतो की युअर टाइम इज आउट 15 मिनिट्स. तर ते करून पहा ना. हे होईल वारंवार की तुम्ही ते 15 मिनिट्स झाल्यानंतर परत त्याच्या खाली ऑप्शन असतो की मोर 15 मिनिट्स. सोबतच या जर गोष्टी करून पाहिल्या तुम्ही, आणि तुमच्या फायद्याच्या काही गोष्टी असतात, जसं ग्रो म्हणून ॲप आहे माझ्याकडे शेअर मार्केटची, ती तुमच्या नजरेसमोर ठेवा ना. मोबाईल जसा हा चांगला आहे तसा वाईटही आहे. मग एखाद्या तलवारीने आपण एखाद्याचा मर्डरही करू शकतो चाकूने, आणि त्याने भाजी पण कापू शकतो ज्याच्यामुळे आपलं पोटही भरू शकते. तर आपण दोनपैकी कुठलं करायचं हेही आपण ठरवलं पाहिजे. आणि ते ठरवत असताना परत एकदा गांधींवर येतो की स्वयंशिस्त फार महत्वाची आहे. ती जर आपण लावून घेऊ तर आपण मोबाईलचा चांगला वापर करू शकू, असं मला वाटतं. फार छान सांगितलं सर तुम्ही, म्हणजे कशा पद्धतीने आपण त्या गोष्टींपासून दूर राहू शकतो, तेवढा मानसिक स्वास्थ्य आपला चांगलं राहतील. सोबत आपल्या सवयींवर, शिस्तीवर डिपेंड करते की आपण किती टाइम फोनला देत आहोत. तर त्या गोष्टींपासून जर आपण दूर राहिलो तर अगदीच आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं होण्यास मदत होईल. यासोबत परत गांधीजींच्या विचारांकडे घेऊन जाते, आणि स्वच्छता मोहीम आणि मानसिक आरोग्य याची जागरूकता या दोन्ही मोहिमांमधून कशी होत आहे, याविषयी काय सांगाल सर? स्वच्छता मोहीम आणि मानसिक आरोग्य या दोन्हींचं ध्येय किंवा लक्ष, ऑब्जेक्टिव्ह, एम हे सगळं म्हणता येईल तर ते आहे आरोग्यदायी समाज, आरोग्यदायी जीवन आणि आरोग्यदायी मनस्वास्थ्य. स्वच्छता मोहिमेने शरीर आणि परिसर स्वच्छ राहतो, तर मानसिक आरोग्य मोहिमेने मन आणि विचार स्वच्छ राहतात.
हे कशा पद्धतीने, तर शरीर व मन दोन्ही निरोगी असतील तेव्हाच खरा विकास आणि स्वराज्य साध्य होईल, हे गांधीजींचं स्वप्न होतं बरोबर. असं मला वाटतं. नक्कीच खूपच छान सांगितलं सुमितने. गांधीजींचे विचार हे जे स्वच्छतेबद्दलचे होते त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो क्लीनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस, म्हणजे देवाच्या जवळ जाण्याचा हा मार्ग आहे. तसं मानसिक स्वास्थ्य जर आपण आपलं स्वतःचं विचारांची स्वच्छता ठेवू शकलो, कारण माणसाची कृती ही माणसाच्या विचारांमधनं होत असते, बरोबर, आणि माणसाचे विचार हे अनेक गोष्टींमधनं येत असतात. फॉर एक्झाम्पल, जर आपण थकून भागून दिवसभरानंतर घरी आल्यावरती जर मला घरामध्ये कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या फेकलेल्या किंवा अतिशय दुर्गंध येतोय, हे जर मला माझ्या घरात जाणवलं तर मला त्या घरात जावंसं वाटेल का? नाही. मला तिथे काय वाटेल? मला तिकडनं निघून जावंसं वाटेल. तेच तुम्ही कनेक्ट करा आपल्या विचारांशी. त्या दिवसाचा शेवट येता येता इतके वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे विचार आपल्या मनात किंवा घडलेल्या घटनांचे एवढे विचार आपल्या मनात चालत असतात की तिथे जर नेगेटिव्ह विचारांचा एक गॅदरिंग झालेलं असेल माझ्या मनात, तर मला तिथनं मला ती अशांती किंवा मला ती बेचैनी त्रास देईल, आणि ऑब्व्हियसली रात्री मग झोप येणार नाही, शांत स्वास्थ्य वाटणार नाही. सो जसं आपल्याला आपल्या परिसराची स्वच्छता ठेवायची आहे, तसंच आपल्याला आपल्या मनाची देखील स्वच्छता ठेवायची, विचारांची देखील स्वच्छता ठेवायची आहे, आणि हे दोन्ही गोष्टी एकत्र करता आल्या तर उत्तम. छान. सोबतच मॅम, आपत्तीच्या काळात मानसशास्त्रज्ञांची भूमिका काय असते? आपत्तीच्या काळात मानसशास्त्रज्ञांची भूमिका असते आधार, सपोर्ट, ऐकणे, लिसन म्हणजे ऐकून घेणे, त्यांचा जो काही त्रास आहे, त्यांना जे काही भावना व्यक्त करायच्या आहेत त्या ऐकून घेणे. आधार, मानसिक आधार. फक्त आपल्या एखाद्या मैत्रिणीला आपण जेव्हा आपला एखादा प्रॉब्लेम सांगतो आणि ती आपल्याला म्हणते की अगं काही नाही ग, सगळं होईल नीट, त्या तेवढ्या शब्दांनी सुद्धा आपल्याला आधार मिळतो. तसंच आपत्तीच्या काळामध्ये मानसशास्त्रज्ञ तिथे अवेलेबल आहेत आणि ते माझं ऐकून घेत आहेत, माझा त्रास समजून घेत आहेत आणि मला आधार देत आहेत, मला योग्य त्या सोयी सुविधांकडे डायरेक्ट करतायत. घाबरून गेलेली जी मी आहे, गोंधळून गेलेली जी मी आहे, त्या व्यक्तीला मानसशास्त्रज्ञ गाईड करतायत, काउन्सिल करतायत, शांत करतायत आणि आधार देतायत. हाच त्यांचा सगळ्यात मोठा रोल तिथे आहे. आणि हा नुसता मी आपण आता ही थीम आपत्तीग्रस्त सिच्युएशनची, इमर्जन्सीची आहे म्हणून बोलतोय, पण हा रोल मानसशास्त्रज्ञांचा आणि मनोवैज्ञानिकांचा कायमच असला पाहिजे, कायमच असतो. आलेल्या पेशंटचं विचारांचं, त्याच्या भावनांचं, त्याच्या प्रश्नांचं क्लॅरिटी त्याला देणे, त्या विचारांमधनं त्याला जे काही मार्ग काढायचा आहे त्याकरता त्याला गाईड करणे आणि त्याचं ऐकून घेणे, हेच सगळ्यात मोठा रोल असतो. मला परत इथे गांधी आठवतात. ते यासाठी की सामाजिक समज निर्माण करणारे गांधीच होते, चले जाव आंदोलन उभं करणारी गांधीच होते, आणि चले जाव साठी भारतीयांना इंग्रजांच्या अगेन्स्ट उभं करणारे गांधी होते. म्हणून बरेचदा असं वाटतं की जसं चंद्रकांत झटाले यांचं पुस्तक आहे की मजबुरी का नाही तर मजबूती का नाम गांधी. एक सामाजिक समज निर्माण कसा करू शकतो एखादा समुपदेशक? गांधी हा राष्ट्राला समुपदेशन करणारा सायकोलॉजिस्ट होता असं मला वाटते. आणि त्यामुळेच मदत मागणे, आपत्तीच्या काळात मदत मागणे हे कमजोरीचं नाही तर धैर्याचं लक्षण आहे, असं ज्यांनी संदेश तेव्हा दिला 1947 आणि त्या काळात, तेही आता समुपदेशक आणि सायकोलॉजिस्ट करतातच ना, की तुम्ही आमच्यापर्यंत या, आम्ही नक्की तुम्हाला ऐकून घेऊ, आम्ही नक्की तुम्हाला मदत करू. आणि हेच आपत्तीच्या काळांमध्ये सायकोलॉजिस्टचं मुख्य काम आहे, जे गांधींनी तेव्हा केलं. आणि मानसशास्त्र आणि मनोस्वास्थ्यावर आपण बोलतोय तर आमचंही तेच काम आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर सर. मॅम, सोबतच मला तुम्हाला विचारावंसं वाटते की स्वच्छता राखणे किंवा वातावरण व्यवस्थित ठेवणे याचा मानसिक आरोग्यावर उपचारात्मक परिणाम होऊ शकतो का? आपण गांधीजींबद्दल आता बोलतोय आणि मानसिक आरोग्याबद्दलही बोलतोय, आणि दोन्हीचं एक कॉम्बिनेशन मी तुला सांगते की मानसिक आजारामध्ये जेव्हा एखादा व्यक्ती स्वच्छ नसतो, क्लिनिकमध्ये एखादा व्यक्ती किंवा हॉस्पिटलमध्ये तो व्यक्ती, जो माझ्याकडे पेशंट आलाय, तो कसा दिसतोय, त्यांनी काय कपडे घातलेत, किंवा आपण रस्त्यावरती अनेकदा बघतो, रस्त्यावर फिरणारे जे असतात ज्यांना काही मानसिक आजार असतो, त्यांना आम्ही म्हणतो की ते व्यवस्थित राहत नाहीत, बरोबर, ते स्वच्छ नाहीत, साफ नाहीत. हे ॲक्च्युली मोठं लक्षण आहे मानसिक आजाराचं. कारण जेव्हा माणूस अगदी उत्तम मानसिक त्याचं आरोग्य असतं तेव्हा तो रोज आंघोळ करतो, स्वतःची स्वच्छता ठेवतो, त्याला सेल्फ केअर म्हणतात, ती सेल्फ केअर घेतो,
ते जेव्हा ढासळायला लागतं ना, तेव्हा सगळ्यात मोठं लक्षण असतं की माणूस कदाचित डिप्रेशनमध्ये चाललाय. कारण डिप्रेशनमध्ये झोपलोय आपण तर बिछाण्यातून किंवा पलंगावरून उठण्याची इच्छा देखील होत नाही. अंघोळ तर दूरचीच गोष्ट. 8-8, 10-10 दिवस लोक स्किझोफ्रेनिया, डिप्रेशन ह्यासारख्या आजारांमध्ये अंघोळ करत नाहीत. स्वच्छता घराची, आजूबाजूच्या जागेची ठेवत नाहीत. मी स्वतः एक पेशंटचं घर बघितलं होतं. नागपूरलाच ते पेशंट आहेत. त्या पेशंटच्या घरी सगळ्या प्रकारचा कचरा होता. अक्षरशः आपण एखाद्या कचरा जिथे आपण डंप करतो त्या ठिकाणी जावं, तिकडे कसा कचरा असेल त्या प्रकारचा कचरा होता. तो व्यक्ती चांगल्या घरातला व्यक्ती होता, पण एकटा राहणारा वृद्ध व्यक्ती होता, ज्याला स्वतःची काळजी घेता येत नव्हती. आणि त्या वातावरणात किंवा त्या कचऱ्यात राहून राहून त्याला मानसिक आजार झाला होता म्हणा, किंवा मानसिक आजारातलं त्याचं एक लक्षण असं की त्याची घराची आणि परिसराची स्वच्छता ठेवू शकत नव्हता. म्हणजे बघ, स्वच्छता आणि मानसिक आरोग्य किंवा मानसिक फिटनेस, वेलनेस ज्याला आपण म्हणतो, हे किती जुळून आलेलं, किती जवळचं नातं आहे ह्या दोन्ही गोष्टींचं. मग मला असं म्हणावंसं वाटतं की आपला समाज, आपलं शहर जर आपण स्वच्छ ठेवत नाही आहोत तर त्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर नक्कीच दुष्परिणाम होत असेलच ना. जर आपण आजूबाजूला स्वच्छता नाही अशा ठिकाणी राहतोय आणि ती स्वच्छता नाही हे चालवून पण घेतोय, तर काहीतरी नक्की मानसिक आजार कदाचित आपल्याला सगळ्यांनाच असेल. तर कुठेतरी आपण एक सिव्हिक सेन्स आपला ठेवून आपला निदान परिसर स्वच्छ करणे. पण आपला परिसर स्वच्छ करणे म्हणजे आपल्या घरचा कचरा उचलून घराच्या बाहेर टाकणे नव्हे, तर त्याचं व्यवस्थित निसरण करणे, ओला कचरा सुका कचरा सेपरेट करणे, योग्य त्या व्यक्तींकडनं माहिती घेणे आणि अशा वेळेस मोबाईलमधनं माहिती घेणे की वेस्ट मॅनेजमेंट कसं करावं, त्याचा आपण क्लीनलीनेससाठी अजून काय करता येईल. बऱ्याचदा तुला माहिती असेल की नाही माहित नाही, मी अनुभवलंय, आपलं मन विचलित असतं ना तेव्हा ना घरची सफाई आठवते, साफसफाई आठवते. बायकांचं बऱ्याचदा असं होतं की मनात काहीतरी विचार आहेत, काहीतरी वादविवाद आहे डोक्यामध्ये विचारांचा, आणि त्यावेळेस एखादं कपाट छान सुंदर लावलं ना, अगदी कपड्यांच्या घड्या वगैरे करून, तर छान वाटतं, मनाला सुद्धा छान वाटतं. आणि ह्याच्या रिसर्च आहेत बरं, डिक्लटरिंग युअर माइंड बाय डिक्लटरिंग युअर स्पेस, असे अनेक रिसर्च आहेत. त्यामुळे स्वच्छता आणि मानसिक आरोग्य खूपच जवळचं नातं आहे. खूप छान पद्धतीने सांगितलं मॅम. स्त्रियांना आपण बघतो की कुठल्या तरी कामात जर त्या गुंतला तेव्हा त्यांचं मानसिक स्वास्थ्य जागेवर येतं असं म्हणायला हरकत नाही. त्याचसोबत आपण बघतो स्वच्छतेची कृती ही आपल्या भावनिक स्वास्थ्यावर डिपेंड असते. तर सर, मला विचारायचं आहे की स्वच्छतेची कृती भावनिक नियमनावर कसा परिणाम करते, याविषयी काय सांगा? स्वच्छतेची कृती, जसं मी सुरुवातीला सांगितलं की शारीरिक स्वच्छता, मानसिक स्वच्छता आणि सामाजिक स्वच्छता या तिन्हीवर काम करून ज्यांच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम घेतोय 2 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर या सप्ताह संदर्भात पकडू आपण. तर स्वच्छता करायची असेल तर तिन्ही पद्धतीने केली पाहिजे असे गांधी म्हणायचे. हो. आणि त्यासाठी भावनिक नियमन करायचं आहे तर तुम्हाला शरीराचे जे पंचतत्व आहेत त्याचंही नियमन गरजेचं आहे. ब्रह्मचर्य पालन म्हणजे काय, तर फक्त जे कन्सेप्ट आपल्याला लक्षात येते अचानक की ब्रह्मचर्य म्हणजे काय तर ते राखून ठेवणं ते नाही. शरीराच्या प्रत्येक अवयवावर नियंत्रण प्राप्त करण्याची पद्धत म्हणजे ब्रह्मचर्य पालन असे गांधी म्हणायचे इन शॉर्ट. तर यासाठी ते आणखीन काय करायचे तर कमी मसालेदार खाणे, त्यानंतर कमी तिखट खाणे, असं स्वतःही करायचे आणि इतरांनाही करायला लावायचे. यामुळे काय व्हायचं की शरीरामध्ये जे रोग संचारण्याचा सुरुवात व्हायची किंवा ज्या गोष्टींपासून आपल्याला राग, मत्सर, भीती या सगळ्या गोष्टी जाणवू शकतात शारीरिक लेवलला, त्या कमी होण्यासंदर्भात हेल्प व्हायची. आणि त्यामुळे काय व्हायचं तर खाण्यावर नियंत्रणामुळे मग आपल्या भावनिक नियंत्रणासाठी देखील ते इम्पॉर्टंट राहायचं असं मला एकंदर वाटतं. काय वाटतं मॅम तुम्हाला? स्वच्छतेचा वापर किंवा स्वच्छतेचा उपयोग भावनिक नियमनावर ह्याचा अर्थ असा आहे की आता जे मी तुला एक्झाम्पल दिलं की माझं मन विचलित आहे, माझं मन बेचैन आहे, त्यावेळेस मला एक घरी असलेली गृहिणी म्हणून काय करता येईल, तर त्यावेळेस मला नुसतं त्या विचारांमध्ये एका ठिकाणी बसून अति विचार करणं किंवा ज्याला आपण ओव्हर थिंकिंग म्हणतो, ते करत राहण्यापेक्षा आणि ते करून अगदी नेगेटिव्ह विचारांच्या स्पायरलनी खालती म्हणजे एकदम तळाला पोचणे की आता सगळं संपलंय इथपर्यंत पोचण्यापेक्षा जर मी स्वतःला क्लीनलीनेस किंवा आवराआवर आणि
ऑर्गनायझेशन, गोष्टी व्यवस्थित जागेवर ठेवणे, ह्या गोष्टीत बिझी केलं ना तर माझ्या विचारांचं सुद्धा कुठेतरी ऑर्गनायझेशन होतं. म्हणजे जसं आपण वेगवेगळ्या कपाटामध्ये डेली यूजचे कपडे वेगळे ठेवतो, सणावाराच्या साड्या वेगळ्या ठेवतो, लग्न समारंभाच्या साड्या वेगळ्या ठेवतो, हे आपण काय करतो, कपड्यांचं ऑर्गनायझेशन करतो. तसंच विचारांचं देखील करता येऊ शकतो. म्हणजे माझी एखाद्या व्यक्तीबद्दल असलेली घृणा म्हण, अगदी राग म्हण, ह्याला मी एका वेगळ्या कप्प्यात बसवू शकते आणि त्याच व्यक्तीचे चांगले गुण काय ह्याचा विचार करून मी माझे पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह अशा विचारांचं ऑर्गनायझेशन करून त्या व्यक्तीवर आत्ता असलेला माझा राग त्यावर नियंत्रण मिळवू शकते. ह्याला म्हणतात भावनांचं नियमन करणे. आणि हे आपण स्वच्छतेशी का निगडीत करतोय, कारण हे आपल्या गृहिणींना किंवा आपल्या साध्या लोकांना हे समजायला सोपं आहे. आणि स्वच्छता जसे, कारण आपण आता गांधीजींच्या विषयी बोलतो आहे आणि हे एकाच आठवड्यामधल्या घटना आहेत ना, गांधी जयंती आणि मानसिक आरोग्य दिवस. आणि गांधीजींनी तर वारंवार मनावर ताबा, मनावर कंट्रोल, स्वतःच्या विचारांवर, स्वतःच्या भावनांवर कंट्रोल हे वारंवार सांगितलंच आहे. सेल्फ रूल किंवा स्वराज्य हे गांधीजींनी पण म्हटलं होतं. जसं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं महत्त्व आपल्याला सांगितलं की दुसऱ्या कोणालाही माझ्यावरती मी राज्य करू देणार नाही, तसं विचारांच्या बाबतीत देखील कोणालाही किंवा कोणाच्याही सांगण्यानी, कोणाच्याही वागण्यानी मी माझ्या भावनांचा कंट्रोल त्यांच्या हातात देणार नाही. माझा कंट्रोल हा माझ्या हातात राहील. माझा रिमोट कंट्रोल इतर कोणाच्या हातात असू शकत नाही. हे आहे स्वराज्य किंवा सेल्फ रूल. या सेल्फ रूल बद्दल फक्त एक छोटीशी गोष्ट ऍड करतो की तुमची प्रशंसा जर कोणी केली तर तो सेल्फ रूल मधात येऊ देऊ नका, हसत हसत स्वीकारा. पण एखाद्याने तुम्हाला क्रिटिसाइज केलं तर त्यावर स्वतःला आरोपी म्हणून घ्यायचं की नाही, ठरवायचं की नाही, हे तुमच्या हातावर असतं असं मला वाटतं. यासाठी सेल्फ रूल जास्त कामी पडेल की आपल्याला कळतं की आपल्यासाठी काय पॉझिटिव्ह गोष्ट आहे, काय निगेटिव्ह आहे. त्या माध्यमातून आपण स्वतःच्या माइंडमध्ये त्या गोष्टी सिलेक्ट करू शकतो की या आपल्याला ठेवायच्या आहेत की नाही ठेवायच्या. सो यासोबत आपल्या वर्धेकरांना आणि जनतेला तुम्ही काय संदेश द्याल या मानसिक स्वास्थ्याविषयी आणि स्वच्छतेविषयी? एक सायकॉलॉजिस्ट म्हणून, एक मानसशास्त्रज्ञ म्हणून मला सगळ्या वर्धेकरांना सांगावंसं वाटतं की मानसिक आरोग्य हे आपल्या शारीरिक आरोग्या इतकंच महत्त्वाचं आहे. इनफॅक्ट त्याहून जास्त महत्त्वाचं आहे. कारण एक स्वस्थ सुंदर मन नसेल तर एक अतिशय उत्तम बॉडी आणि अतिशय उत्तम फिटनेसला काहीही उपयोग नाही त्याचा. माझं शरीर जरी फिट असलं तरी माझं मन जर फिट नसलं, माझं मन आनंदी नसलं तर मला अगदी घरातनं बाहेर सुद्धा पडायची इच्छा नाही होणार. तिथे माझं मन मला कोणतीच गोष्ट, कोणतीच आनंददायी गोष्ट करू देणार नाही. मग अशा वेळेस आपल्याला मानसिक आरोग्य किती महत्त्वाचं आहे हे समजू शकतं. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मानसिक आरोग्य हे आपल्या आजूबाजूच्या परिसरावर, परिस्थितीवर, लोकांवर खूप अवलंबून असतं. मग त्यातला जर एक महत्त्वाचा गोष्ट हा आपला परिसर असेल तर तो परिसर छान, सुंदर, स्वच्छ, क्लीन ठेवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. मी तुला एक एक्झाम्पल देते. आपण काही वर्षांपूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी एक रील बघितली होती, खूप फेमस झाली होती, की जपानमधली काही मुलं आहेत की जी स्वतःची शाळा स्वतः रोज गेल्यावरती स्वच्छ करतात. आणि मग त्याचा खूप कौतुक झालं होतं की अरे, अगदी पहिली दुसरीतली मुलं पण त्यांना किती त्याचा समज आहे. आणि जपानमध्ये कसं प्रत्येक व्यक्तीला नागरिकत्व किंवा नागरिक शास्त्राचं खूप नॉलेज आहे, समज आहे आणि ते तसं वागतातही. मग मी म्हणते आपण काय वेगळे आहोत? आपण गांधीजींचं शहर आहोत ना वर्धा. गांधीजी इथेच होते. सेवाग्रामला अजूनही नई तालीम शाळा ही गांधीजींच्या विचारांवर, आयडिओलॉजीजवर फॉलो केलेली शाळा आहे, जी त्यांनी चालू केली होती. तिथे आजही असं होतं की शाळेतली मुलंच रोज शाळेत आल्यावर पूर्ण शाळेचा परिसर, अगदी वॉशरूम सुद्धा स्वच्छ करतात. मग हे जर आपण वर्धेतल्या एका शाळेत राबवू शकतो का, तर तिथून आपण नागरिक शास्त्राचा एक धडा शिकवतोय. पुस्तकी धडा नव्हे तर कृतीतला धडा. आणि ही मुलं नंतर पुढे काय समजणार आहेत की हे माझी शाळा, ही मी स्वच्छ ठेवली पाहिजे, माझी जबाबदारी. हे माझं घर, हे मी स्वच्छ ठेवली पाहिजे, माझी जबाबदारी. हे माझं शरीर, हे मी स्वच्छ ठेवलं पाहिजे, ही माझी जबाबदारी. तसंच हे माझं मन, हे मी स्वच्छ ठेवलं पाहिजे, निर्मळ ठेवलं पाहिजे, ही माझी जबाबदारी. खूप छान संदेश दिलात मॅम. सर, आपण काय संदेश द्या? मामने जे उदाहरण दिलं,
बालपणी जेव्हा आम्ही प्राथमिक शाळेत होतो तेव्हाही हेच गोष्टी करायचो मॅम. झाडू घेणे, अख्खे वर्ग स्वच्छ करणे, आधी कोणाचं होतं ही स्पर्धा लागायची. आताही जर ते झालं तर मुलांना बालपणातच बाळकडू मिळेल की स्वच्छता ही जशी शाळेची करतो आपण तशी स्वतःची आणि आपल्या मानसिक स्वास्थ्याची पण ठेवली पाहिजे. सोबतच मानसिक आरोग्याबद्दल बोलणं, मदत मागणं आणि मदत देणं हेच मानसिक स्वच्छतेचं पहिलं पाऊल आहे असं मला या ठिकाणी बोलायला आवडेल. हाच माझा संदेश आहे. अगदी छान संदेश दिलात सर तुम्ही पण. श्रोते हो, ही होती आजच्या विषयाविषयी माहिती. आपण आज आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थिती मानसिक आरोग्य सेवांपर्यंत पोहोचणे याविषयी जाणून घेतलं आणि सोबतच स्वच्छता अभियान आणि मानसिक आरोग्य दिवस या दोन्ही गोष्टींना छान पद्धतीने जाणून घेतलं की कशा पद्धतीने आपण कोणत्या गोष्टीचं नियोजन आणि कोणत्या गोष्टी आपल्यापासून दूर ठेवायच्या या विषयात आपण थोडक्यात जाणून घेतलं. खूप खूप धन्यवाद सर, आपण आपल्या मुलाचा वेळ दिला आणि मॅम तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच.